नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठाचा आपण मूल्यमापन पाहणार आहोत. मुलांनो, या पाठाचा अभ्यास आपण मागच्या सेशनमध्ये केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत? या पाठाचे मूल्यमापन पाहणार आहोत. मग मूल्यमापनामध्ये पहिला प्रश्न आहे, सांगा मी कोणाशी जोडी लावू? तर क गट आणि ख गट दिलेला आहे. इथे क गटामध्ये काय काय दिलेलं आहे? तर उभयचर, पृष्ठवंशीय आणि खवले असणारे. मग कोण आहेत ते ह्या ख गटामध्ये दिलेलं आहे, जसे की माकड, साप आणि बेडूक. मग आता उभयचर कोण आहे सांगा बरं ह्यातलं? तर उभयचर बेडूक आहे. बेडूक पाण्यामध्ये राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो. पृष्ठवंशीय कोण आहे ह्यातलं? तर माकड, साप आणि बेडूक मध्ये कोण आहे? तर माकड. खवले असणारे कोण आहे? तर खवले असणारा साप आहे. कळलं तुम्हाला या जोड्या? आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, आमच्यात वेगळा कोण? तर आता अ मध्ये काय दिलेलं आहे? तर बुरशी, भूछत्र, शेवंती आणि स्पायरोगॅरा. आणि शेवंतीला सर्कल केलेलं आहे. मग यांच्यामध्ये वेगळं कोण आहे? तर शेवंती. कोण आहे? तर बुरशी, भूछत्र, शेवंती आणि स्पायरोगॅरा. तर यांच्यामध्ये ह्या तिघांमधलं वेगळं कोण आहे? तर शेवंती. शेवंती हे काय, ह्या बाकीच्या आहेत ह्या अपुष्प वनस्पती आहेत. आणि शेवंती ही काय आहे? तर ही सपुष्प वनस्पती आहे, म्हणजे फुलं येणारी वनस्पती आहे. आता आंबा, वड, ताड आणि हरभरा. मग ह्याच्यात वेगळं कोण आहे मुलांनो? तर ताड. बाकीच्या आंब्याला काय येतात? फांद्या येतात. वडाला सुद्धा फांद्या असतात. हरभऱ्याच्या झाडाला सुद्धा फांद्या असतात. पण ताडाचं झाड बघितलं का तुम्ही? ताडाचं झाड हे उंच असतं, त्याला फांद्या खालून म्हणजे त्या खोडाला फांद्या नसतात. त्याची जी झाप असतात ते एकदम वरती असतात. मग ह्यांच्यात वेगळं कोण आहे? तर ताड. आता ह्यांच्यात कोण वेगळं आहे बघूया. द्राक्ष, संत्र, लिंबू, जास्वंद यांच्यात कोण वेगळं आहे सांगा बरं? तर जास्वंद वेगळं आहे, कारण का जास्वंद हे फूल आहे आणि बाकीची ही द्राक्ष, संत्रे, लिंबू ही काय आहेत? फळं आहेत. आता ई मध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये कोण काय वेगळं आहे? तर सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी. आता वड हा कसा आहे? तर सूर्यफूल हे म्हणजे हे सूर्यफूल, ज्वारी, बाजरी ह्या काय यांच्यामध्ये वेगळं कोण आहे? आणि वड यांच्यामध्ये वेगळं कोण आहे? तर वड. कारण वड हे बहुवार्षिक आहे. काय? वड हे बहुवार्षिक वनस्पती आहे. आता ह्याच्यामध्ये कोण वेगळं आहे? पेरू, मुळा, गाजर, बीट ह्याच्यामध्ये कोण आहे? तर ह्याच्यामध्ये पेरू हा फळ आहे. बाकी मुळा, गाजर, बीट ही काय आहेत? मुळं आहेत. ती अन्न साठवण्यासाठी मुळं असतात. माहिती आहे? मुळं, माणसं, मुळा पण, गाजर, बीट पाहिलेलं आहात ना तुम्ही? ही सगळी मुळे आहेत. आणि पेरू हे काय आहे? फळ आहे. म्हणून पेरू हा ह्यांच्यात वेगळा आहे. आता ह्याच्यात कोण वेगळं आहे? हरिण, मासा, मानव, कृमी. ह्याच्यामध्ये मासा हा वेगळा आहे आणि कृमी सुद्धा वेगळे आहे. म्हणजे ह्याचे दोन ह्या उत्तराचे पर्याय दोन असू शकतात. म्हणजे काय? तर मासा हा काय आहे? तर हे हरिण, मानव हे कुठे राहतात? तर जमिनीवर राहतात आणि मासा पाण्यामध्ये राहतो. पुन्हा हे पृष्ठवंशीय आहेत. हरिण, मासा, मानव हे काय आहेत? पाठीचा कणा असतो ना ह्यांना, आणि कृमीला पाठीचा कणा नसतो. कळलं? म्हणजे मासा आणि मानव हे दोन वेगळे आहेत. समजलं मुलांनो? आता आपण पुढचा प्रश्न पाहूया की आमच्यात फरक काय आहे? काय? तर आमच्यात फरक काय आहे? म्हणजे सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पतीमध्ये काय फरक आहे तो आता आपण पाहूया. आता सपुष्प वनस्पतींना फुलं येतात. सपुष्प म्हणजे फुलं येतात. सपुष्प वनस्पतींना काय? फुलं येतात. अपुष्प वनस्पतींना फुलं येत नाहीत. लक्षात ठेवा. आता दुसरा फरक काय आहे सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पतीमध्ये? तर मुळं. सपुष्प वनस्पतीची मुळे, खोडं, पानं असे अवयव असतात सपुष्प वनस्पतींना. अपुष्प वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान असे अवयव नसतात. कळलं? अपुष्प वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान हे अवयव नसतात. आता सपुष्प वनस्पती ह्या जास्त विकसित असतात. काय? तर सपुष्प वनस्पती ह्या जास्त विकसित असतात. अपुष्प वनस्पती जास्त विकसित नसतात. सपुष्प वनस्पती बिया असलेली त्यांना फळं येतात. कळलं? आणि अपुष्प वनस्पती काय? त्यांना फुलंच येत नाही, त्यामुळे फळं सुद्धा येत नाहीत. मग कळला तुम्हाला फरक सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पतीमध्ये? सपुष्प वनस्पतीमध्ये काय? तर फुलं येतात. अपुष्प वनस्पतींना फुलं येत नाहीत. सपुष्प वनस्पतींची मुळे, खोड, पान असे अवयव त्या सपुष्प वनस्पतींना असतात. अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पान हे अवयव नसतात.
सपुष्प वनस्पती ह्या जास्त विकसित असतात मुलांनो आणि अपुष्प वनस्पती जास्त विकसित नसतात. बिया असलेली फळं सपुष्प वनस्पतींना येतात आणि अपुष्प वनस्पतींना फळं येत नाहीत. समजला फरक तुम्हाला सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पतीमधला? आता आपण वृक्ष आणि झुडपे यांच्यात काय फरक आहे ते आपण पाहूया. आपण हे पाठामध्ये सगळं शिकलेलो आहोत, त्यामुळे आता या प्रश्नांचे उत्तर आपण आता पाहूया. तुम्हाला माहितीच असते वृक्ष म्हणजे काय आणि झुडप म्हणजे काय. तर आणि वृक्ष आणि झुडप यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण आता पाहूया. वृक्ष मुलांना उंच वाढतात, माहिती आहे. वृक्ष आंबा वड हे कसे उंच वाढतात. झुडप उंच वाढत नाहीत. कळलं? वृक्ष आकाराने मोठे असतात आणि झुडपे आकाराने लहान असतात. वृक्ष बहुवार्षिक असतात आणि झुडपे वार्षिक व द्विवार्षिक असतात. बहुवार्षिक म्हणजे ते खूप वर्ष जगतात. आपलं वडाचं झाड, आंब्याचं झाड खूप वर्ष जगतं की नाही. आणि झुडपे वार्षिक व द्विवार्षिक असतात. वृक्षांमध्ये काय होतं तर जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. काही म्हणजे जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. तर झुडपांमध्ये काय तर जमिनीलगतच्या फांद्या जमिनीलगतच फांद्या फुटतात. पाहिलेले असाल ना तुम्ही झुडपं, जसे की कण्हेर. एक्झाम्पल काय, उदाहरण काय झुडपांचं? कण्हेर, घाणेरी. आणि वृक्षांचं उदाहरण काय तर आंबा, वड. आंब्याचं झाड पाहिलं असेल ना, तर त्याचं जमिनीपासून काही उंचीवर फांद्या त्याच्या फुटतात. मग कळलं तुम्हाला वृक्ष आणि झुडपे यांच्या फरक काय? तर वृक्ष उंच वाढतात आणि झुडपे उंच वाढत नाहीत. वृक्ष आकाराने खूप मोठे असतात आणि झुडपे आकाराने लहान असतात. वृक्ष बहुवार्षिक असतात म्हणजे ते खूप वर्ष जगतात आणि झुडपे वार्षिक व द्विवार्षिक असतात म्हणजे 1-2 वर्ष ते जगतात. आणि वृक्ष जमिनीपासून काही उंचावर वृक्षांना जमिनीपासून काही उंचावर फांद्या फुटतात, आणि झुडपांना जमिनीलगतच फांद्या फुटतात. आता उदाहरण कुठलं वृक्षाचं तर आंबा, वड. आणि झुडपांचं उदाहरण कुठलं तर कान्हेरी, घाणेरी ही झुडपं आहेत. कळलं तुम्हाला वृक्ष आणि झुडप यांचा फरक? आता आपण दुसरा फरक पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे आपला तर पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. काय? पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी यांच्यामधला फरक आपण पाहणार आहोत. आता पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो. काय? तर पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो. अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. कळलं? अपृष्ठ प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. पृष्ठवंशीय प्राणी हे जास्त विकसित असतात. काय? तर पृष्ठवंशीय प्राणी हे जास्त विकसित असतात आणि अपृष्ठवंशीय प्राणी हे कमी विकसित असतात. आता पृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणं मुलांनो कुठली आहे? तुम्हाला तर माहिती आहे, आपण पाठामध्ये पाहिलेलं आहे. पृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणं कुठली आहेत तर मासे, साप, पक्षी, बेडूक, मानव. हे आपल्याला पाठीचा कणा आहे ना, म्हणून काय तर आपण पृष्ठवंशीय प्राणी आहेत. माशांना पाठीचा कणा असतो. साप, पक्षी, बेडूक, मानव ही पृष्ठवंशीय प्राण्याची उदाहरणं आहेत. अपृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणं कुठली आहेत? जसे की अमिबा, गोगलगाय, कीटक, गांडूळ. हे काय आहेत तर ही अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. मग समजलं तुम्हाला पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी यांच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला समजलं असेलच. पृष्ठवंशीय प्राणीमध्ये पाठीचा कणा असतो, अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पाठीचा कणा नसतो. पृष्ठवंशीय प्राणी जास्त विकसित असतात आणि अपृष्ठवंशीय प्राणी हे कमी विकसित असतात. उदाहरणार्थ मासे, साप, बेडूक हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत आणि अपृष्ठवंशीय प्राणी कोणते आहेत तर अमिबा, गोगलगाय, कीटक, गांडूळ हे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. समजले तुम्हाला फरक? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, सत्य की असत्य ओळखा. काय? तर सत्य किंवा असत्य म्हणजे चुकी बरोबर ते सुद्धा ते म्हणजेच ते. कळलं? आता सत्य की आता पहिला प्रश्न कुठला आहे तर गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे का तर नाही, हे असत्य आहे. कळलं? आता दुसरा प्रश्न काय आहे तर उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात. हे सुद्धा असत्य आहे. उभयचर प्राणी हवेत राहतात का तर उभयचर प्राणी पाण्यात आणि जमिनीवर राहतात. कळलं? हे सत्य आहे. परंतु इथं काय दिलेलं आहे आपल्याला तर उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात, म्हणजे हे असत्य आहे. आता तिसरा प्रश्न कुठला आहे तर पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते. बरोबर ना? पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी म्हणजे आपण,
मग आपल्यामध्ये मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते की नाही, म्हणजे हे सत्य आहे. कळलं? आता चौथा प्रश्न, दुसरा प्रश्न कुठला आहे चौथा, तर अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे. अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे का, तर हे असत्य आहे. काय आहे, हे असत्य आहे. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे ना, एका पेशीपासून बनलेला आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. मग अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे, इथे हे विधान आहे, हे विधान असत्य आहे. कळलं? आणि सत्य विधान कुठलं आहे यातलं, तर अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे आणि हे विधान जे दिलेलं आहे इथे ते काय आहे, असत्य आहे. समजलं? आता तुम्हाला मुलांनो 2-2 नावं लिहायची. पुढचा प्रश्न काय आहे, 2 नावे लिहा. म्हणजे कुठल्या सपुष्प वनस्पती कुठल्या आहेत त्यांची 2 नावं लिहाय, 2 वनस्पतींची नावं लिहायची आहेत तुम्हाला. कळलं? आता काय दिले, तर सपुष्प वनस्पती. मग कुठल्या 2 वनस्पतींची नावं तुम्ही सांगाल बरं, म्हणजे फुलं येणारी. सपुष्प वनस्पती म्हणजे माहिती आहेत ना तुम्हाला, फुलं येणाऱ्या वनस्पती. मग कुठल्या वनस्पतींना फुलं येतात, जसे की आंब्याला पण फुलं येतात, म्हणजे मोहर येतो ना. जास्वंद, गुलाब पण सांगू शकता तुम्ही, आहे ना, गुलाब, तगर, आंबा, शेवंती, अशी अनेक तुम्ही नावं सांगू शकता. आता अपुष्प वनस्पती. आता 2 नावं कुठली आहेत अपुष्प वनस्पतींची, जसे की शेवाळ, नेचे, या वनस्पतींना फुलं येत नाही. अपुष्प वनस्पती म्हणजे फुलं न येणाऱ्या वनस्पती. आपण पाहिलं की नाही मगाशी फरक. मग त्या कुठल्या, तर शेवाळ व नेचे. आता पुढचा प्रश्न आहे वृक्ष. वृक्षांची 2 नावं लिहायची आहेत तुम्हाला. तर कुठलं वृक्षांची 2 नावं, जसे की साग, कडुलिंब, अजून पण तुम्ही अनेक नावं सांगू शकता, जसे की आंबा, वड, हे वृक्ष आहेत की नाही. आता झुडूप, चौथा प्रश्न कुठला आहे, तर झुडूप. झुडुपांची तुम्हाला 2 नावं लिहायची आहेत. व कण्हेर व घाणेरी. कुठली झुडुपांची 2 नावं, तर कण्हेर व घाणेरी. आता पुढचा प्रश्न आहे वेल. तर वेली कुठल्या कुठल्या आहेत, 2 वेलींची तुम्ही नावं सांगा. तर भोपळ्याचं वेल, कलिंगडाचं वेल, अजून खूप सांगू शकता, द्राक्षाचं वेल, काकडीचं वेल, कारल्याचं वेल, अशी अनेक नावं आहेत. आता वार्षिक वनस्पती म्हणजे एका वर्षात जगणाऱ्या ज्या वनस्पती त्यांची नावं सांगायची. कुठल्या वार्षिक वनस्पती आहेत, तर ज्वारी आणि सूर्यफूल या वार्षिक वनस्पती आहेत. तर पुढचा प्रश्न आहे द्विवार्षिक वनस्पतींची नावं लिहायची आहेत आपल्याला. आता द्विवार्षिक वनस्पती कुठल्या आहेत, तर ज्या 2 वर्ष वनस्पती जगतात त्या वनस्पती कुठल्या, तर गाजर व बीट. कुठल्या, तर गाजर व बीट. बहुवार्षिक वनस्पती. मग कुठल्या बहुवार्षिक वनस्पती, जसे की आंबा, फणस, हे खूप वर्षे जगतात, म्हणजे वृक्ष आहेत ना ते, आणि मग ते खूप वर्षे जगतात. मग बहुवार्षिक वनस्पती कुठल्या, त्यांची नावं कुठली, तर आंबा व फणस. समजलं? यांची नावं तुम्ही. सपुष्प वनस्पती कुठल्या, तर आंबा व जास्वंद. अपुष्प वनस्पती शेवाळ व नेचे. वृक्ष साग व कडुनिंब. झुडूप कण्हेर व घाणेरी. वेल भोपळा व कलिंगड. वार्षिक वनस्पती ज्वारी व सूर्यफूल. द्विवार्षिक वनस्पती गाजर व बीट. बहुवार्षिक वनस्पती आंबा व फणस. समजलं तुम्हाला मुलांनो? आता मी तुम्हाला म्हणजे प्रश्न आपला पुढचा प्रश्न काय आहे मुलांनो आपला, तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्व वनस्पती आणि प्राणी एकसारखे असतात का, सांगा बरं. सर्व वनस्पती आणि प्राणी एकसारखे असतात, तर नाही. काय, नाही. वनस्पती तसेच प्राणी विविध आकाराचे असतात, विविध प्रकारचे असतात, विविध रंगाचे असतात आणि निरनिराळ्या शरीर रचनांचे असतात. सजीवात खूप विविधता आढळते. कळलं? काय, तर सर्व वनस्पती आणि प्राणी एकसारखे असतात का, तर सर्व वनस्पती आणि प्राणी एकसारखे नसतात. कारण काही प्राणी हे वेगळ्या आकाराचे असतात, काही वेगळ्या रंगाचे असतात, निरनिराळ्या शरीर रचनांचे सुद्धा असतात. आता दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. आंबा, वड व चिंच यामध्ये काय साम्य आहे मुलांनो, तर आंबा, वड, चिंच हे तिन्ही मोठे वृक्ष आहेत. कळलं? हे साम्य आहे. काय, तर आंबा, वड, चिंच हे तिन्ही मोठे वृक्ष आहेत. आता तिसरा प्रश्न आहे मेथी, सदाफुली यामध्ये काय साम्य आहे, तर मेथी, सदाफुली ही दोन्ही रोपटे आहेत. कळलं? काय, तर मेथी, सदाफुली ही दोन्ही रोपटे आहेत. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. तर वनस्पतीच्या कुठल्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात, सांगा बरं. तर वनस्पतीच्या फुलांकडे. फुलं ही काय आहेत, वनस्पतीचा आकर्षणाचा भाग आहे ना, आकर्षक भाग आहे.
तर वनस्पतीच्या फुलाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात. आता पुढचा प्रश्न काय मुलांनो, तर डाळिंबाचे झुडूप कोठे वाढते? तर डाळिंबाचे झुडूप असतं ते 6 ते 10 मीटर इतक्या उंचीपर्यंत बागेत किंवा शेतात वाढते. आता कमळ कोठे वाढते मुलांनो, तर कमळ ही पाण वनस्पती आहे, म्हणजे पाण्यामध्ये वाढते. कमळाची मुळे पाण्यात असतात आणि पानं पाण्यावर तरंगत असतात. कळलं मुलांनो? आता अजून पुढचा प्रश्न आहे, आपण पाहणार आहोत. पाणकणीस आणि गारवेल कुठे वाढते? तर पाणकणीस ही वनस्पती पाण्याजवळ वाढते. कुठे वाढते? तर पाण्याजवळ वाढते. हे रोपटे जलाशयाच्या कडेने वाढताना आढळते. गारवेलीचे वेल घराच्या कुंपणावर सोडलेले आढळतात. आधाराशिवाय वाढू न शकणाऱ्या या वनस्पतीचे खोड हिरवे व लवचिक असते. कळलं? गारवेल ही काय आहे, तर वेळ आहे आणि वेळ ही आधाराशिवाय जगत नाही आणि त्यामुळे तिचे खोड कसे असते, तर हिरवे व लवचिक असते. कळलं या प्रश्नांची उत्तरं? आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. अमरवेल ही वनस्पती कोठे वाढते? तुम्हाला माहित आहे ना अमरवेल? तर अमरवेल ही वनस्पती परजीवी आहे, म्हणजे ती स्वतःचे अन्न स्वतः बनवत नाही. परजीवी म्हणजे काय, तर ती दुसऱ्याच्या आधारावर जगते. मग ते एखाद्या आधारक पोशिंद्या झाडावर वाढते. कळलं? आणि या झाडापासून स्वतःला आवश्यक असणारी पोषण तत्वे अमरवेल शोषून घेते. अमरवेल तुम्ही पाहिलेली आहेत का? नुसतं काय असतं, त्याला पानं नसतात, त्यामुळे काय असतं तिच्यामध्ये हरितद्रव्य नसते आणि ती स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही. आणि मग ती काय, तर ती परजीवी आहे. ती एखाद्या आधारक पोशिंद्या झाडावर वाढते आणि मग या झाडापासून स्वतःला आवश्यक असणारी पोषक तत्वे अमरवेल शोषून घेते. तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं, तर आज आपण ह्या पाठाचं काय पाहिलं, मूल्यमापन पाहिलं. आपण पुढच्या भागात सुद्धा याच पाठाचं मूल्यमापन पाहणार आहोत.